नमस्कार. एक्सप्लोर विथ कार्लेकर या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसेच आपल्याला या नवीन वर्षाच्या 2026च्या खूप खूप शुभेच्छा. पुणे ते केरळ या मालिकेतल्या आजच्या प्रवासात मी आलप्पीमधनं टेकडीकडे निघालोय. टेकडी हे केरळमधलं एक हिल स्टेशन आहे. आलप्पीपासून साधारण 125 किलोमीटरचं हे अंतर आहे. तरी देखील याला वेळ मात्र साधारण 5-5.5 तास लागतात, कारण यातला निम्मा जो प्रवास आहे हा डोंगरातनं होणार आहे, घाटांमधनं होणार आहे. रस्ते अरुंद आहेत, छोटे आहेत. आजच्या या प्रवासात मी कुठे कुठे थांबलो, मी आज आलप्पीमध्ये जिथं राहिलो आणि आलप्पीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या एपिसोडमध्ये देणार आहे. चला तर मग माझ्यासोबत आलप्पी ते टेकडी या प्रवासात. बाय बाय आलप्पी. मित्रांनो, सकाळी मी यासाठी सगळीकडनं प्रवास करतोय कारण संपूर्ण केरळ राज्यामध्ये राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही महामार्गांवरती बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. बराच वेळ ट्रॅफिक जाममध्ये जातो, म्हणून मी शक्यतो ते टाळण्यासाठी लवकर निघतोय सगळीकडनं. मला आता इथून 24 किलोमीटर प्रवास करायचा आहे चेंगनासेरीपर्यंत. आणि सकाळची वेळ आहे म्हणून रस्ता इतका क्लिअर दिसतोय आपल्याला. आलप्पी टू चेंगनासेरी, ब्युटिफुल रोड्स. चेंगनासेरीतनं डाव्या हाताला वळायचं आपल्याला. टेकडी या शहराकडे जाण्याच्या मार्गात चेंगनासेरी एक मोठं शहर आहे आणि म्हणून मी आता इथं ब्रेकफास्ट करायचा निर्णय घेतला. सकाळची वेळ इडली वडा असं मागवलं, पण इथं जरा वेगळ्या पद्धतीनं आज मिळालं. 3 इडल्या, 1 वडा आणि 3-4 प्रकारच्या चटण्या आणि सांबार, असं एक भन्नाट ब्रेकफास्ट झाला. सुंदर कॉफी घेतली आणि बाहेर पडलो. हे हॉटेल सर्वनाज म्हणून आहे, समोर तिकडे दिसतंय का ते त्यांचं. इथं पण एक पार्किंग आहे आणि इथं पण एक पार्किंग आहे. काय इथं केरळमध्ये रस्त्यावर गाडी लावायला पण जागा नाही, रस्ते इतके छोटे आहेत, म्हणून मग इथं सुंदर व्यवस्थित मोठं पार्किंग मिळालं, म्हणून मग मी गाडी लावली आणि आता ब्रेकफास्ट केलाय. अरे बापडे, किती गाड्या आल्यात आपल्यानंतर. कारुकाचल क्रॉस करतोय. इथून साधारण एक 100 किलोमीटर असेल टेकडी. कारुकाचल पर्यंत रस्ते जरा मोठे आहेत, पण एकदा का हे शहर आपण ओलांडलं आणि पुढे गेल्यावरती मग मात्र अरुंद रस्त्यांना सुरुवात होते. 300 meters, turn left onto Changanaseri, Vazor Road, Kanamhalapakal Road. मित्रांनो, केरळ राज्यातले हे रस्ते छोटे वाटत असले तरी हे राज्यातले अंतर्गत महामार्ग आहेत. Take the next right onto National Highway 183. वाटेत लागणारी ही अनेक छोटी मोठी गावं, शहरं ओलांडत मी टेकडीच्या दिशेनं प्रवास करत होतो. सबरीमाला, कंजिरापल्ली का किंजिरापल्ली असं नाव आहे या गावाचं. आणि इथून साधारण 50-55 किलोमीटरवरती सबरीमाला आहे. पुन्हा एकदा सबरीमालाच्या इतक्या जवळनं प्रवास करायचा योग आलाय आणि सबरीमाला यात्रेच्या सगळ्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. स्वामी शरणम अय्यप्पा. टेकडी 61 किलोमीटर आहे, अजून 2 तासाचा प्रवास आहे. साधारण 60 किलोमीटर असा जाता घाट मार्गाचा रस्ता आहे. मित्रांनो, आता वाटेत मला बऱ्याच पर्यटकांच्या गाड्या या आलप्पीकडे जाताना दिसत होत्या. त्याचं कारणही असं आहे की टेकडीमधनं सकाळी लवकर निघालं की पुढच्या 4 ते 5 तासात
आपण आलप्पीमध्ये पोचायचं आणि आलप्पीमध्ये साधारण 12-12:30 नंतर सगळ्या हाऊसबोट ह्या बॅकवॉटर्समध्ये पर्यटकांना घेऊन जातात. आलप्पी ते टेकडी या प्रवासात इथला प्रसिद्ध वलंजंगम धबधबा देखील आपल्याला पाहायला मिळतो. बराच वेळ घाटातनं गाडी चालवल्यानंतर मला रस्त्यात एक खूप सुंदर रेस्टॉरंट दिसलं आणि म्हणून मी तिथं आलो. तेव्हा मला कळलं की यांचे स्वतःचं चहाचा कारखाना पण आहे आणि इथं आपल्याला चहाची प्रक्रिया म्हणजे चहा कसा बनतो हे देखील दाखवलं जातं. या टी फॅक्टरी टूरसाठी प्रति व्यक्ती 150 रुपये आकारले जातात आणि जर का आपला मोठा ग्रुप असेल तर मग ते 100 रुपये घेतात प्रति व्यक्ती. मी जेव्हा इथं आलो तेव्हा इथले टी इस्टेटचे जे मॅनेजर होते ते स्वतः मला आज या चहाच्या बागेबद्दल आणि या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती देत होते. मित्रांनो, चहाच्या कारखान्यात चहा कसा तयार होतो याची पद्धत ते मला अगदी सोप्या भाषेत सांगत होते आणि ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे चहाच्या मळ्यातून तोडलेली ही कोवळी पानं आणि त्या पानांवर होणाऱ्या 5 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आणि त्यानंतर आपल्याला मिळणारा चहा याची ती माहिती ते मला सांगत होते. त्यांनी सांगितलं की चहाच्या अशा मळ्यांमधनं ही कोवळी पानं तोडली जातात आणि मग ही तोडून पुढे कारखान्यात पाठवली जातात. या तोडलेल्या पानांना थोडं वाळवावं लागतं आणि त्यासाठी अशी ही लाकडं भट्टीत टाकून आग पेटवली जाते. ही पानं अशा पद्धतीनं वरती येतात, मोठ्या जाळीदार ट्रेमध्ये पसरली जातात. त्यावर गरम हवा सोडून पानांमधील ओलावा म्हणजे मॉइश्चर कमी केला जातो. यामुळे पानं मऊ होतात आणि पुढील प्रक्रियेसाठी तयार होतात. त्यानंतर मग दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे पानं जी आहेत ती रगडणे किंवा कापणे. त्याला रोलिंग किंवा CTC असं म्हणतात. इथे चहाच्या पानावर प्रक्रिया करण्याचे 2 प्रकार असतात. यंत्राद्वारे पानं कापली जातात आणि चुरगळली जातात, ज्यामुळे त्याचे छोटे दाणे तयार होतात. आपण रोज जो चहा पितो तो याच पद्धतीचा असतो. याच्या पुढची प्रक्रिया आहे म्हणजे ऑक्सिडेशन, याला फर्मेंटेशन म्हणतात. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण कापलेल्या पानांचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क येतो. त्यामुळे पानांचा हिरवा रंग बदलून तो गडद तपकिरी किंवा तांबूस होतो. चहाचा खरा सुगंध आणि चव याच प्रक्रियेत तयार होते. त्यानंतरची प्रक्रिया ती म्हणजे सुकवणे म्हणजे ड्राईंग आणि या अशा मोठ्या पंखांच्या माध्यमातून गरम हवा सोडली जाते आणि पानं वाळवली जातात आणि चहा पूर्णपणे काळा आणि कोरडा होतो. पुढे त्याची गुणवत्ता चाचणी केली जाते, त्याचा दर्जा ठरतो आणि त्याप्रमाणे म्हणजे वर्गीकरण होऊन त्याचं पॅकिंग होतं. मित्रांनो, या कारखान्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे चहा तयार होतात आणि त्याची चव घेण्याची, ते चहा चखण्याची इथे एक कार्यक्रम असतो ज्याला टी टेस्टिंग सेरेमनी म्हणतात. असे विविध प्रकारचे जे चहा आहेत ते कसे बनवायचे याची माहिती दिली जाते आणि मग याची आपल्याला चव देखील घेता येते. इथं आपण बघू शकता चहाचे किती वेगवेगळे रंग आहे. एकाच झाडाचं एकच पान आहे, पण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यावरती त्याचे रंग कसे बदलतात ते इथं आपण पाहू शकतो. मित्रांनो, हा आहे व्हाईट टी, जो सगळ्यात महागडा आणि उच्च दर्जाचा मानला गेलाय. त्यानंतर येतो तो ग्रीन टी. त्यानंतर हा जो नारंगी रंगाचा आपण चहा बघतोय हा पूर्ण पानांपासून आहे, म्हणजे अखंड पानांपासून बनवलेला चहा आहे. मग आपण बघू शकतो हा ब्लॅक टी. त्यानंतर हा आहे मिल्क टी, म्हणजे जो आपण सर्वसामान्य घरी आपण जो पितो, चहा बनवल्यानंतर त्यात दूध टाकलं जातं. आणि हा आहे टी बॅग्समधला चहा, जो असा बनतो. मग अशा एक चमच्यानं या वेगवेगळ्या चहांचा स्वाद घेतला आणि मग आता इथून मी बाहेर पडलो. आपली गाडी बघा तिथे. मी हे त्यांच्या कॅफेटेरियामध्ये आता आपण पुन्हा प्रवेश करतोय. चहाच्या ज्या पानांचा जो चोथा उरतो त्याच्यापासून यांनी नैसर्गिक असे हे चहाचे कप पण बनवलेत. चहाचे कप मग आपण इथे बघू शकतो, खूप सुंदर आहे असे. माझ्या मागं तुम्ही ही चहाची फॅक्टरी बघू शकता आणि आत्ता आपण इथलं चहा कसा बनतो म्हणजे अगदी त्याची पानं तोडण्यापासून आपल्या कपमध्ये तो चहा येईपर्यंतची सगळी प्रोसेस आपण बघितली, सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिली. टेकडी अजून इथून 30-40 किलोमीटर लांब आहे. तर मला वाटतं आपण आता
ही माहिती घेतल्यानंतर आता टेकडीकडे जाऊया. मित्रांनो, साधारण पुढच्या 1-1.5 तासात मी टेकडीमध्ये पोहोचलो आणि आज मी ज्या होमस्टेमध्ये राहतोय त्याची मी पहिली तुम्हाला माहिती देतो. टेकडीमध्ये कुमली हा जो भाग आहे तिथं माझा मुक्काम आहे आणि माझं होमस्टे तिथं आहे. मी जिथं राहतोय त्या आदिती होमस्टे इथं आहे आणि हा असा छोटासा एक बोळ आहे. आता गुगलवरती एवढी बारीक सारीक माहिती मिळत नाही. मला इथनं गाडी न्यायला लागली त्यामुळं थोडीशी धाकधूक वाटत होती, पण ठीक आहे. गाडी आपली आतमध्ये लावता आली आहे मला. आणि हे होमस्टे सुंदर आहे. पण 1, 2, 3 आणि मी फर्स्ट फ्लोअरवरती राहतोय. त्यांचं खाण्याचं वगैरे किचन इथं आहे. यांचं किचन मात्र बंद आहे, म्हणजे रेस्टॉरंट जे म्हणतो आपण. मॅनपॉवर म्हणा किंवा त्यांच्या काही कारणांमुळे आत्ता सध्या ते रेस्टॉरंटचे सर्व्हिसेस देत नाही आहेत. मंडळी, हे माझं टेकडीमधलं होमस्टे, आदितीज होमस्टे अँड स्पाइस गार्डन असं आहे. 2 अशा बेड्स आहेत, म्हणजे सिंगल बेड्स. त्याच्यानंतर अशी छोटीशी त्यांनी एक आपल्याला बाल्कनी दिली आहे, ज्याच्यातनं हे सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. नाही का, कंटाळवाच. अंतर खूप नाही आहे, 140 किलोमीटर वगैरे असेल. पण शेवटचं म्हणजे या प्रवासातला निम्मा रस्ता हा घाटांमधनं आहे पूर्ण. आणि तोही घाट साधा नाही, म्हणजे 60 किलोमीटर असंच करावं लागतं स्टेरिंग. पण ठीक आहे, दमणूक जाणवते, थोडीशी थकल्यासारखं जाणवतंय. त्यात एकतर आज हे ढगाळ वातावरण आहे सकाळी निघाल्यापासून. आता वाजलाय 1:30. समजा जेवण करून यायचं झालं तर एक अर्धा-पाऊण तास, म्हणजे 2-2.25 होतील. आणि मग त्यानंतर इथं काय बघता येईल. आता मलाच माझ्याकडं अवेलेबल असलेल्या वेळेत काय काय इथं पाहता येईल आणि तुम्हाला काय काय माहिती देता येईल याचा मी विचार करतोय. बघूया, आधी फ्रेश होतो, आवरतो आणि भेटू आपण. बाय बाय. अनेक होमस्टे आपल्याला अवेलेबल आहेत. ही लेन आहे ना, पूर्ण होमस्टेजचीच आहे. आणि सगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, हॉटेलपासून होमस्टेपर्यंत. बजेट फ्रेंडली, हे पण खूप छान आहे. आपण बऱ्याचदा गुगलवरच्या रिव्ह्यूजवर बघून बुकिंग करतो, पण प्रत्यक्षात ती जागा जरा वेगळी असते आपण जेव्हा तिथं पोचतो तेव्हा. खूप सुंदर आहेत सगळे असे होमस्टे आणि भरपूर ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, हे प्रशस्त आहे पार्किंग वगैरे. टेकडीमध्ये पेरियार वाईल्ड लाईफ रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि हे त्यांचं स्वागत कक्ष आहे. इथं या वनक्षेत्रात होणारं जे पर्यावरणपूरक पर्यटन है त्याची माहिती आपल्याला इथे मिळते. ये जीप सफारी के लिए है और जीप सफारी में किधर लेके जाता है? जंगल बॉर्डर सफारी है जी. ओके, नहीं ठीक है. अच्छा, ओपन जीप है. अच्छा, आगे ओपन कर देता है. ओके, आपका नंबर एक बार वापस बोलो. 9895849757. इथं आपल्याला असे खासगी जीप चालकही भेटतात जे आपल्याला जंगलात सफारीसाठी घेऊन जातात. मित्रांनो, टेकडी प्रसिद्ध आहे इथं असलेल्या पेरियार वाईल्ड लाईफमध्ये होणाऱ्या बोटिंगसाठी. आणि ही बोट इथून 4 किलोमीटर आतमध्ये असलेल्या बोटिंग पॉईंटपासून सुटते. तिथं जाण्यासाठी आपल्याला ह्या वन विभागाच्या बसस्टॉपवर यावं लागतं आणि हा बसस्टॉपचा पार्किंग एरिया आहे. मी आलो होतो तेव्हा संपूर्ण दिवसाचं बोटचं बुकिंग झालेलं होतं. आज पर्यटकांची प्रचंड गर्दी होतीच. बरेच लोकांनी इथे येण्यापूर्वी ऑनलाईनच बुकिंग केलेलं होतं. मित्रांनो, टेकडीमधल्या या बसस्टॉपवर आपण आल्यावरती समोर असलेल्या अशा बसमधनं आपल्याला बोटिंग पॉईंटपर्यंत घेऊन जातात. या बसमधनं जाण्यासाठी प्रति व्यक्ती 75 रुपये तिकीट आहे. मी पण या बसमधनं बोटिंग पॉईंटपर्यंत जायचा निर्णय घेतला. तिकीट घेतलं, गाडीत बसलो. कारण मला असं सांगण्यात आलं की जे बोटिंग पॉईंट आहे
तिथं जर एखाद्या वेळेस एखादं तिकीट मिळालं तर ते मिळू शकतं. वाटेत अशा पद्धतीनं कधी कधी वन्यजीवांचं दर्शनही आपल्याला घडू शकतं. माझ्या मागे आपण बघू शकता तो आहे पेरियार लेक. टेकडीमधल्या म्हणजे केरळ राज्यातलं टेकडी हे एक शहर आहे, डोंगरात वसलेलं, आणि त्याच्या इथं असलेलं पेरियार वाईल्ड लाईफ रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. त्यामधलं हे तळ आहे, लेक आहे. इथं बोटिंगचा हा पॉइंट आहे. बरं, या बोटिंगचा आपण म्हणाल विशेषता काय, की आपल्याकडे जसं महाबळेश्वरला वेण्णा लेक वगैरे आपण बघतो, इथल्या लेकची किंवा इथल्या पर्यटनाची विशेषता अशी आहे की इथं पर्यटक येतात ते इथं असलेल्या बोटीतून जंगल परिसरात जातात. ही बोट आपल्याला संपूर्ण वाईल्ड लाईफ मध्ये जिथं हे तळ पसरलंय तिथं घेऊन तिथं फिरवते. आता महत्वाचा भाग असा आहे याच्यातला की इथं येण्याचं कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस ह्या तळ्याच्या काठावरती अनेक वन्यजीव पाणी पिण्यासाठी वगैरे येतात किंवा विश्रांती घेण्यासाठी येतात. खास करून आपल्याला अनेकदा सकाळच्या वेळेस हत्ती, गवे, हरणांचे कळप हे या तळ्याच्या किनाऱ्यावरती पाणी पिण्यासाठी आलेले दिसतात आणि ते पाहण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी असते. बोटिंगच्या व्यतिरिक्त इथं अन्य खूप वेगवेगळ्या आणि सुंदर ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्याची पण माहिती इथं या फलकावरती आपण वाचू शकता. मी इथं येऊन ऑफलाईन तिकीट मिळते का याचा प्रयत्न केला, पण इथं देखील सर्व तिकीट विकली गेली होते असं मला सांगण्यात आलं. गर्दी बघा, त्यामुळे शक्यतो तुम्ही ऑनलाईन बुकिंगच करत जा. इथे येणार असाल तर तुम्हाला मी त्यांची वेबसाईट दाखवली आहे. त्या वेबसाईटमध्ये म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता तिकिटांचं. आता पर्यटक जे फिरून आलेत त्यांच्या बोट्स इथं अशा लागलेल्या आहेत, ते उतरत आहेत आणि ते उतरल्यानंतर ही जी सगळी मंडळी वेटिंग आहे ही सगळी इथनं या रस्त्यानं त्या या बोट्समध्ये परत जातील. साधारण 2-2.5 तासाचा हे आपल्याला पूर्ण या पेरियार लेकमध्ये असं फिरवून आणतात. 5:30 वाजता ही 3:30ला ही शेवटची बोट आहे जी 5:30ला परत येते. नेचर वॉक म्हणून एक प्रकार आहे, तो देखील केला जातो. पर्यटकांना अशा पद्धतीनं जंगलात घेऊन जातात ते. आणि आता आपल्याला तो तराफा दिसेल, त्या तराफ्यातून ही मंडळी ह्या किनाऱ्यावरती येतील. खास करून विदेशातून येणारा जो पर्यटक आहे त्याला अशा बोटीतनं वगैरे फिरायचं नाही. त्याला अत्यंत नैसर्गिक वातावरणात आपला देश त्यांना बघायचा असतो. मागे तुम्ही जर बघत असाल तर ही सगळी मंडळी 90% पर्यटक हे जे ते परदेशी आहेत आणि इथं बोटीनं जाणारे हे 100% भारतीय किंवा भारतातला पर्यटक आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की नैसर्गिक पद्धतीनं देश एक्सप्लोर करण्यासाठी या मंडळींना खूप उत्साह असतो आणि त्यासाठी इथल्या सरकारनं वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला हा एक पर्याय आहे. बघा, तो तराफा आता पलीकडच्या बाजूने ते ओढतायत आणि ते उरलेले जे पर्यटक आहेत परत पुन्हा याच्यात उभं राहतील आणि या तीरावरती येतील. त्यामुळे पुढील वेळेस जर आपण टेकडीला येणार असाल तर बोटिंग व्यतिरिक्त हे जे इतर विकल्प आहेत पर्यटनाचे आपल्याला दिलेले आहेत त्याचा पण आपण विचार करावा. त्याचसोबत इथं मला एक सुंदर बोटीच्या आकारातलं एक कॅफेटेरियाही दिसला, म्हणून इथंही आलो. पण अपेक्षेप्रमाणेच इथं पण प्रचंड गर्दी होती. त्यामुळं फक्त याची
थोडक्यात माहिती घेतली आणि मग इथून पुन्हा मी बाहेर पडलो. ही बस आली, आता या बसनं रिटर्न जायचं आहे. याचं वेगळं तिकीट नाही आहे, त्याच 75 रुपयात ती घेऊन जाते आपल्याला. या बससाठीचा हा बस थांबा आहे आणि इथं यांनी पेरियार टायगर रिझर्वची सगळी माहिती दिलेली अशी. नेचर वॉक, पगमार्क ट्रेल, याच्या वेळा आणि किमती दिलेल्या आहेत. तिकीट प्रति व्यक्ती 100 रुपये, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत. वॉच टॉवरवरती आपण जाऊ शकता, 8,000 रुपये याचा, म्हणजे इथं मुक्कामीच आहे वॉच टॉवर हे जे. मित्रांनो, टेकडीमधल्या या पेरियार टायगर रिझर्वला जर आपण येणार असाल आणि इतर साहसी पर्यटनाचा आपल्याला जर माहिती हवी असेल तर या दिलेल्या ठिकाणी आपण त्यांना संपर्क करून माहिती विचारू शकता. तर इथून निघायची वेळ झाली होती, कारण बोटचं तिकीट मिळालेलं नव्हतं आणि बाकीच्या ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी इथं सकाळी लवकर यावं लागतं. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता इथे येऊन पुन्हा एकदा तिकीट मिळतंय का याचा प्रयत्न करणार आहे मी. आपण आता पुन्हा टेकडीमध्ये आलो आहे आणि टेकडीमधल्या या ठिकाणी आपल्याला केरळचं पारंपरिक कथकली नृत्य आणि त्यांचं जे मार्शल आर्ट्स आहेत, कलारीपट्टू म्हणतात, ते पाहण्याचं इथं आपल्याला केंद्र आहे. हे 2 वेगळे कार्यक्रम असतात आणि प्रत्येक कार्यक्रम 1-1 तासाचा आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये असा याचा दर आहे. आणि समोर तिथे स्पाइसचं मार्केट आहे, म्हणजे गरम मसाल्यांचं, आणि म्हणून मी हे गरम मसाले पाहण्यासाठी इथं आलो. हे जे आहे ना, हे 80 रुपयाचे मसाल्याचं पाकिट आहे आणि 100 रुपयाला आहे. आणि याच्यात मध्ये तमालपत्र भरलेलं आहे आणि याच्यात हे बघा असे हे सगळे मसाले आहेत एवढे. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा हा दिवस. आलप्पीमधनं सुरू झाला आणि आज टेकडीमध्ये समाप्त झाला आहे. तर रात्रीचं जेवण खूप सुंदर अशी गुजराती थाळी होती. कढी खिचडी हे बऱ्याच दिवसांनी मला खायला मिळाले. मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.